नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आणि खूपच महत्त्वाचा होणार आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसांमध्ये BSc नर्सिंग कॅप राऊंड फर्स्टची सिलेक्शन लिस्ट प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत सुद्धा JNM कॅप राऊंड फर्स्टची सुद्धा सिलेक्शन लिस्ट प्रदर्शित करण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी दिलेल्या कॉलेज कोडनुसार चांगले कॉलेज सुद्धा अलॉटेड झालेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहे की आता कॉलेज अलॉटेड झालेले आहे तर यानंतर काय करावं, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करावं. ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज अलॉटेड झालेलं आहे परंतु त्यांना तिथं करण्याची इच्छा नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, DD काय असतो, असे सगळे प्रश्न मला त्यांनी कालपासून ते मला विचारत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, कारण हा व्हिडिओ संपूर्ण कॅप राऊंड सेकंड, कॅप राऊंड थर्ड, कॅप राऊंड फर्स्ट पर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगचे असो का JNMचे असो सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. कारण तुमची ऍडमिशन प्रोसेस पासून तर ऍडमिशन कॅन्सलेशन पर्यंत आपण सगळे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट बघणार बघा. सगळ्यात अगोदर आपण बघू सिलेक्शन लिस्ट पब्लिश झालेली आहे त्याबद्दल माहिती बघू. त्यानंतर चॉईस इज नॉट अवेलेबल त्याबद्दल माहिती बघू. त्यानंतर तिसरा पॉइंट बघू व्हॉट इज DD चेक आणि हा कसा भरावा. त्यानंतर बघू आपण ऍडमिशन प्रोसेस काय असते, त्यामध्ये काय काय स्टेजेस आहे, विद्यार्थ्यांनी काय करावं, कॉलेज काय करते. त्यानंतर आहे ऍडमिशन कॅन्सलची प्रोसेस काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यानंतर 6वा पॉइंट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू, तो आहे अलॉटमेंट लेटर, ते कसं डाउनलोड करायचं, ते काय असते. त्यानंतर आहे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी वाईज किती फी भरावी लागते प्रति वर्षाला. त्यानंतर आहे नेक्स्ट राऊंड कधी होणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती डिस्कस करू. आणि जे विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आता काय करावे याबद्दल सुद्धा आपण पूर्ण माहिती बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर BSc नर्सिंग आणि JNM या दोन्ही कोर्सचे विद्यार्थी असाल तर नक्की तुम्हाला या व्हिडिओची आवश्यकता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात अगोदरचा पॉइंट आज आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे सिलेक्शन लिस्ट पब्लिश. विद्यार्थी मित्रांनो, काल 8 ऑगस्टला संध्याकाळी 7-8 वाजता BSc नर्सिंग कॅप राऊंड फर्स्टची सिलेक्शन लिस्ट पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप प्रश्न पडलेले होते, त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्कीच तो चेकआउट करून घ्यायचा. तरी ओव्हरऑल आपण माहिती समजून घेऊया. बघा, सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला सिरियल नंबर, SML नंबर दिसत असतील. त्यानंतर CET फॉर्म नंबर, नेम तुम्हाला दिसत असेल, जेंडर वेदर कॅन्डिडेट इज फिमेल ऑर मेल, देन कॅटेगरी दिसत असतील, त्यांनी कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलेला आहे. त्यानंतर महत्वाचे 2-4 पॉइंट आहे ते विद्यार्थ्यांना कन्फ्युज करत आहे, ते म्हणजे EMD आणि EMR. ठीक आहे, EMD आणि EMR चा लॉंग फॉर्म म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो. EMR म्हणजे काय तर इयर मार्किंग रिसिव्हर आणि EMD म्हणजे इयर मार्किंग डोनर. ठीक आहे, आणि कोट्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर आम्ही SC कॅटेगरीचे आहे आणि आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये का टाकण्यात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोट्यामध्ये तुम्हाला ओपन लिहून का आलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही एखाद्या SC, ST आणि कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील असते, उदाहरणार्थ OBC, VJ, NT प्रवर्ग, EWS, SCBC. ठीक आहे, आता हे विद्यार्थी जर या प्रवर्गातून येत असतील परंतु यांना चांगले पर्सेंटेज पडलेले आहे, उदाहरणार्थ 95, 96, 97, 98, 99 असे पर्सेंटेज पडलेले आहे, तर CETचा रूल काय म्हणतो किंवा महाराष्ट्र शासनाचा नियम काय म्हणतो की ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये मोडल्या जात असतील, उदाहरणार्थ म्हणजे एक एक्झाम्पल पकडा, एका विद्यार्थ्याला 99 पर्सेंटेज आहे आणि तो विद्यार्थी SC आहे आणि जर त्याने जरी रिझर्व कोटा सिलेक्ट केलेला असेल तरी सुद्धा त्याचं ऍडमिशन ओपन मधून होईल. परंतु तुम्हाला प्रश्न असा पडलेला असेल सर आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का, तर 100% तुम्हाला स्कॉलरशिपच मिळेल. परंतु जे बिंदू नियमावली असते, महाराष्ट्र शासनाची एक बिंदू नियमावली आहे, त्या अंतर्गत जर तुम्ही चांगले मार्क पडत असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकल्या जाते आणि त्याऐवजी तुमची जी सीट राहती, म्हणजे तुमची जी एक सीट राहती ती दुसऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्या कॅटेगरीच्या SC प्रवर्गातील
दुसऱ्या विद्यार्थ्याला ती दिली जाते. एकंदरीत हे सगळ्या कॅटेगरीला तसंच लागू होते. जर ओबीसीचा विद्यार्थी सिलेक्ट झाला आणि चांगल्या मार्काने सिलेक्ट झाला तर तो ओपन मध्ये टाकला जाईल आणि त्याची जी सीट आहे कमी पर्सेंटेज वाल्या ओबीसी विद्यार्थ्याला मिळून जाईल. एकंदरीत हा प्रश्न तुमचा सुटलेला असेल. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न म्हणजे ईएमडी आणि ईएमआर. ठीक आहे, ईएमडी चा लॉंग फॉर्म मी सांगला इयर मार्किंग डोनर आणि ईएमआर चा लॉंग फॉर्म मी सांगला इयर मार्किंग रिसिव्हर. आता तुम्हाला इथं शो होत असेल इयर मार्किंग रिसिव्हर. ठीक आहे, आता ही जी कॅन्डिडेट आहे फिमेल कॅन्डिडेट आहे ती ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि ओबीसी असल्या कारणाने तिला इयर मार्किंग रिसिव्हर असं ऑप्शन लिहून आलेलं आहे, कारण तिने तिच्या कॅटेगरीतून सीट घेतलेली आहे. परंतु आता तुम्हाला इथं लेटेस्ट एक्झाम्पल दिसत असेल, हा जो मेल कॅन्डिडेट आहे एससी प्रवर्गातून आहे आणि याच्या पुढे ओपन कोटा लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे इयर मार्किंग डोनर. म्हणजे या विद्यार्थ्याने त्याची सीट ही ओपन मधून ग्रॅब केलेली आहे आणि त्याची जी ओरिजिनल एससी कॅटेगरी आहे ती कॅटेगरीची जी सीट आहे दुसऱ्या एससी कॅटेगरीच्या मुलाला मिळून गेलेली आहे. तर एकंदरीत याने याची जी एक सीट आहे ते दुसऱ्या विद्यार्थ्याला डोनर म्हणून दिलेली आहे. एकंदरीत हा विद्यार्थी चांगल्या रँक असल्या कारणामुळे त्याला ओपन मध्ये टाकण्यात आलं आहे. तर एकंदरीत हा प्रश्न सुद्धा तुमचा सुटलेला असेल. त्यानंतर आता आपण बघू, खूप विद्यार्थ्यांना निराशा आलेली आहे की सर आम्हाला चॉईस इज नॉट अवेलेबल ऑप्शन आलेला आहे. तर इट मीन्स द कॅन्डिडेट ऍड्स ओनली फ्यू कॉलेजेस. बघा, लाईक ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस. जास्त पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्याला पण चॉईस इज नॉट अवेलेबल असं आलं आहे. तर याचं मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरती लिहून दिलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 85 ते 95 पर्सेंटाईलच्या मध्यभागी चांगले पर्सेंटाईल पडलेले होते. त्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर आम्ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकत आहे. तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की सोबत तुम्ही सेमी गव्हर्नमेंट आणि बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज टाका, कारण कॅपराऊंड फर्स्ट मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल याची खात्री नसते. तर अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल सुद्धा आलेले आहे की सर आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज टाकलं होतं. त्यांना मी ते सांगलं की मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की सोबत तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका. तर त्यांचा परिणाम त्यांना कॅपराऊंड फर्स्ट मध्ये कॉलेज अलॉटेड झालं नाही. तरी त्या विद्यार्थ्यांना चिंता करून घेण्याचं कारण नाही. कॅपराऊंड सेकंड मध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो की आता काय करायचं. त्यानंतरचा या व्हिडिओ मधील तिसरा महत्वाचा पॉईंट बघणार आहोत, जी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर आता कॅपराऊंड फर्स्ट ची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे, तर आता आम्ही काय करावं. तर नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. एकंदरीत मला 3 ते 4 तास लागले हा व्हिडिओची स्क्रिप्ट बनवायला. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस, प्रवेश प्रक्रियामध्ये पुढील मुद्दे महत्वाचे आहे. जे विद्यार्थी काल झालेल्या सिलेक्शन लिस्ट मध्ये सिलेक्ट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी काय काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करू नये याची संपूर्ण माहिती मी प्रत्यक्ष 2-3 कॉलेजला डायरेक्टली कॉल करून त्यांच्या क्लर्क आणि त्यांच्या प्रिन्सिपल कडून माहिती घेऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर ही माहिती अचूक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला आहे फाइंड डिटेल्स ऑफ अलॉटेड कॉलेज. बघा, विद्यार्थ्यांनी काय करावं, फाइंड डिटेल्स ऑफ द अलॉटेड कॉलेज. आता XYZ विद्यार्थ्याला XYZ कॉलेज मिळालेला आहे. ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नेटवरती किंवा त्या पर्सनली त्या कॉलेजला संपर्क करा. कॉलेजमध्ये सुविधा कोणकोणत्या आहेत, काय नाही आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून घ्या. त्यानंतर आहे कॉल टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज 8 to 40 ऑगस्ट 5:30 PM. बघा, मी तेच सांगलं तुम्हाला की तुम्ही जर त्या कॉलेजला जाण्याची तुमची इच्छा असेल तर नक्की त्या कॉलेजला संपर्क करा. 8 ते 14 ऑगस्ट इन्क्लुडिंग हॉलिडे. ठीक आहे, आज रक्षाबंधन आहे, रविवारची सुट्टी आहे, त्या सुट्ट्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकता. हे शासनाचा नियम आहे. त्यानंतर आहे इन्फॉर्म व्हेन यू आर कमिंग. बघा, जर तुमचा होकार असेल तर नक्की तुम्ही त्या कॉलेजला तुम्हाला जाणे बंधनकारक आहे आणि जर तुमचा नकार सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या कॉलेजला जाणे बंधनकारकच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांनी काय गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजे यामध्ये मी तुम्हाला पॉइंट लिहून दिलेले आहे. स्टुडंट शुड बी कीप दीज. काय काय त्यांच्याकडे असायला हवं, तर विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी सगळ्या प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही एक स्वतःहून 1 सेट ऑफ झेरॉक्स कॉपीचा सोबत ठेवावा, कारण कॉलेज तुम्हाला तेथे मागते. काही कॉलेज मागत नाही पण काही कॉलेज मागते. त्यासाठी तुम्ही 2 सेट तरी झेरॉक्स कॉपीचे सोबत ठेवावे. त्यामध्ये फोटो ID सुद्धा तुमच्याकडे असायला हवे. एकंदरीत 2 किंवा 3 फोटो असणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, ओरिजिनल डॉक्युमेंट मध्ये तुम्ही काय काय गोष्टी घेऊन गेलेले पाहिजे.
सगळ्यात अगोदर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो MH नर्सिंग CETचा आहे, त्यानंतर ऍडमिट कार्ड जे तुम्ही डाउनलोड केलेले असेल, शक्यतोवर ते लागत नाही पण तरी रेफरन्ससाठी तुमच्याकडे असावं. त्यानंतर आहे फोटो ID, आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड असो. 18 वर्षाखालील असाल तर पॅन कार्ड तुमच्याकडे नसेल तर नक्की तुम्ही आधार कार्ड घ्यावं. त्यानंतर आहे MH नर्सिंग CETचा रिझल्ट जो लागलेला आहे पर्सेंटाईल वाईज, तो त्याची कॉपी तुमच्याकडे असावी. त्यानंतर आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ठीक आहे, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ 12th स्टँडर्ड, 12वीची TC आणि वय राष्ट्रीयत्व अधिवास हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. सर्टिफिकेट ऑफ एज, त्यामध्ये 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला तुमच्याकडे असणं सुद्धा चालून जाईल. त्यानंतर आहे 10वीची मार्कशीट आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, 12वीची मार्कशीट आहे आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे. 12वीची बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम अ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला बनवून आणणे गरजेचे आहे. या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की तो मायना कसा असावा. त्यानंतर आहे जर तुम्ही आरक्षित विद्यार्थी असाल, उदाहरणार्थ तुम्ही SC ST किंवा OBC EWS VJ NTD प्रवर्गाचे विद्यार्थी असाल, तुमच्याकडे ह्या गोष्टी असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमचं जात प्रमाणपत्र, तुमची कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल फॉर द OBC कॅन्डिडेट, NTC NTD OBC SCBC आणि VJ. तर अशा विद्यार्थ्यांना तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि ते सुद्धा कुठपर्यंत असणे गरजेचे आहे तर 31/3/2026 पर्यंत ते वैध असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे EWS कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांना EWS जे सर्टिफिकेट आहे ते असणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे की जे स्पेसिफाईड रिझर्वेशन घेतात, ठीक आहे, जे विद्यार्थी स्पेसिफाईड रिझर्वेशन घेतात, उदाहरणार्थ काही विद्यार्थी अपंग असतील, काही विद्यार्थी अनाथ असतील, काही विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरी मधून मोडत असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या रिलेटेड जे सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे आणि ते शक्यतोवर त्यांच्याकडे असते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मायनॉरिटी स्टेटसचे असतील, जसं उदाहरणार्थ मुस्लिम कॅटेगरी, ख्रिश्चन कॅटेगरी, गुजराती कॅटेगरी, रिलेटेड डॉक्युमेंट त्यांना कॉलेजला सबमिट करावे लागतील. नंतरचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी ही गोष्ट सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे कॅटेगरी वाईज DD चेक. हा जो DD चेक आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा असतो. तर नक्कीच आपण व्हिडिओच्या पुढे याबद्दल संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. त्यानंतर आहे अलॉटमेंट लेटर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट लेटर तुमच्या ऑनलाईन अकाउंट वरती पब्लिश झालेला आहे. अलॉटमेंट लेटर काही विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येत नसेल, कारण ते मला त्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट सेंड केलेला आहे. नक्की आज तुम्ही तो नक्की अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. त्यामध्ये काय असते की तुमचा CET स्कोर असतो, अलॉटेड कॉलेज असते, पर्सेंटाईल त्यामध्ये मेन्शन असते. त्यानंतर तुम्हाला मी मग पण सांगितलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला रजिस्टर MBBS डॉक्टर कडून आणि गव्हर्नमेंटचा ऑफिसर तो असावा, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगलेली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता प्रिस्क्राईब फॉर्मॅट कसा आहे, हा फॉर्मॅट तुम्ही नक्की स्क्रीनशॉट करून घ्या किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसलेली असेल, त्या लिंकला जॉईन व्हा. त्यामध्ये मी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो त्याच्यात टाकलेला आहे. नक्की तुम्ही डाउनलोड करून प्रिस्क्राईब फॉर्मॅट तुम्ही काय करावा, तालुक्याच्या ठिकाणी असणारं जे तुमचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, इथे असणारे जे MBBS किंवा MD डॉक्टर आहे त्या डॉक्टरांकडून तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस बनवून घेणे आहे, कारण याशिवाय तुमचं प्रवेश होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. आफ्टर दॅट बघा, एवढ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहे, एवढ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते नक्की विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यामध्ये 2 सेट ऑफ झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल डॉक्युमेंट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, अलॉटमेंट लेटर आणि त्यानंतर सुद्धा 2 किंवा 3 पासपोर्ट साईज फोटो आणि DD चेक. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पडतो तुम्हाला, कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजचे जे क्लर्क आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, हे नक्की प्रवेशासाठी तुमच्याकडून काय काय गोष्टी घेतात, म्हणजे एकंदरीत कॉलेजची प्रक्रिया काय असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सोबत प्रॉपरली डिस्कस करून ही माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला शो होत असेल की सगळ्यात अगोदर जे कॉलेजचे अधिकारी असतात किंवा क्लर्क असतात ते काय विचारतात तुम्हाला, आस्क टू यू टू कन्फर्म कॉलेज. बघा, तुम्हाला
जर ते कॉलेज आवडत असेल किंवा ते कॉलेज पटलं असेल की तुम्हाला 4 वर्ष इथं BSc नर्सिंग करणं आहे, तर तुम्हाला ते जे अधिकारी आहे ते विचारतात की तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन करणे आहे का. ठीक आहे. मग जर तुमचा होकार असेल तर नक्की ते काय करतात, तर ते ओपन देअर लॉग इन पॅनल. ठीक आहे. लॉग इन पॅनल तुम्हाला MS नर्सिंग CETच्या ऑफिशियल साईट वरती ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये कॉलेज रजिस्ट्रेशन म्हणजे जे पर्टिक्युलर कॉलेज आहे ते स्वतःचं रजिस्ट्रेशन त्यामध्ये करत असते. त्यानंतर आहे जॉईनिंग स्टेटस एंट्री. यामध्ये विद्यार्थी जे ऍडमिशन करण्याची त्यांची इच्छा असेल किंवा कॅन्सल करण्याची इच्छा असेल ते त्या यामध्ये नमूद केल्या जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, मग मी तुम्हाला सांगितलेलं होतं की व्हॉट इज DD चेक आणि हा कसा भरावा लागतो आणि कॅटेगरी वाईज याचं काय काय फीज असते ते तुम्हाला मी सांगणार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तोच इम्पॉर्टंट पॉइंट आलेला आहे बघा. DD तुम्हाला या स्वरूपात तुमच्या कोणत्याही बँकेचा चालून जातो, तो सोबत घेऊन जावा. 1 किंवा 2 DD घेऊन जावा आणि करंट डेटचा घेऊन जावा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला DD बद्दल थोडी इन्फॉर्मेशन माहित पाहिजे की DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट और चेक असतो. कॉलेज जसे सांगेल त्या नावाने तो बनवा. उदाहरणार्थ कॉलेजच्या नावावरती बनवा किंवा कॉलेजची जी पतसंस्था असेल त्या पतसंस्थेच्या नावावरती तो बनवावा लागेल, जसं कॉलेज तुम्हाला सांगेल. त्यानंतर आहे कॅटेगरीनुसार जो DD आहे हा वेगळा असतो, ते आपण समजून घेऊया. बघा, तुम्हाला एक उदाहरण नुसार तुम्हाला समजून सांगितलेले आहे. कॉलेजला वार्षिक फी जर 60,000 असेल तर, ठीक आहे, एका कॉलेजची XYZ कॉलेज फी FRA अंतर्गत 60,000 असेल तर आपण SC ST OBC EWS VJ NTD किंवा ओपन प्रवर्गासाठी त्या विद्यार्थ्यांना DD किती भरावा लागतो याबद्दल माहिती जाणून घेऊया. बघा, SC कॅटेगरीचा जर विचार केला तर SC कॅटेगरीला ट्युशन फी माफ असते, फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागते. आता डेव्हलपमेंट फी म्हणजे काय, आता तो सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. तर एकंदरीत डेव्हलपमेंट फी म्हणजे वर्षाला तुम्हाला SNA फी, SNA म्हणजे एखादे प्रोग्राम असतात त्यामध्ये तुम्हाला काही खर्च कॉलेजला द्यावा लागतो. त्यानंतर तुमचं ID कार्ड, त्यानंतर तुमचे ड्रेस, त्यानंतर तुमचे इतर साहित्य वगैरे जे आहे ते डेव्हलपमेंट फी मध्ये येते. त्यामध्ये लायब्ररी सुविधा, त्यानंतर जिमखाना यासारख्या ज्या फॅसिलिटी आहे ह्या डेव्हलपमेंट फीज मध्ये येते. तर एकंदरीत तुम्हाला ओरिजिनल MS नर्सिंग CETच्या ब्रॉन्चर वरती सुद्धा ते लिहून दिलेलं आहे. एकंदरीत ते 7 ते 10 हजारापर्यंत तो खर्च असतो, परंतु कॅटेगरीनुसार तो सुद्धा वेगळा असतो. ठीक आहे. आपण आपल्या पॉइंट वरती येऊया. डिमांड ड्राफ्ट बॉईज आणि गर्ल्स SC कॅटेगरीसाठी फक्त ऑनली डेव्हलपमेंट फीज आहे. तर एकंदरीत 60,000 जर फी असेल एका कॉलेजची तर त्या विद्यार्थ्यांना 5 ते 6,000 रुपये DD भरावा लागेल. त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर त्या सुद्धा मुला आणि मुलींना ऑनली डेव्हलपमेंट फीज असते. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 4 ते 5 किंवा 5 ते 6,000 रुपये DD भरावा लागेल. त्यानंतर जर आपण OBC कॅन्डिडेटचा विचार केला तर OBC कॅन्डिडेटला नवीन नियमानुसार मुलींना शिक्षण मोफत झालेलं आहे. तर त्या विद्यार्थिनींना सुद्धा डेव्हलपमेंट फीज आहे. एकंदरीत ते 13% असते. तर ते 10 ते 12,000 रुपये वार्षिक फी असते फक्त मुलींना, आणि मुलांना सुद्धा नियमाप्रमाणे 50% फी भरावी लागते. तर त्यांचा जो DD आहे तो 30 ते 35,000 रुपये DD असतो, कारण मुलांना डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी हे दोन्ही लागू आहे. परंतु काही कॉलेजमध्ये माझ्या माहितीनुसार मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे, हे मी काही कॉलेजकडून ऐकलेलं आहे. तर नक्की तुम्ही जर OBC बॉईज असताल तर नक्की तुम्ही त्या कॉलेजला विचारा की आम्हाला सुद्धा 100% फी माफी झालेली आहे का नाही. त्यानंतर आहे सेम ॲज इट इज SCBC EWS VJ NT BCD प्रवर्ग. ठीक आहे. SCBC असो, EWS असो, VJ NT प्रवर्ग असो, सगळ्या मुलींना 100% फी माफी झालेली आहे. परंतु तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी साठी DD भरावा लागतो. तो एकंदरीत 4 ते 10 हजारापर्यंत असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे भरणे नाही. त्यानंतर सुद्धा एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, जे ओपन विद्यार्थी असतील त्यामधील फक्त फिमेल विद्यार्थी असतील त्या विद्यार्थिनींना सुद्धा 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. हे सगळ्या विद्यार्थिनींनी ध्यानात ठेवावे. कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला फक्त 10 ते 15 हजारापर्यंतचा जो DD आहे तो म्हणजे डेव्हलपमेंटल फी ती तुम्हाला भरावी लागेल. त्या व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा भरणे गरजेचे नाही, कारण मुलींना सुद्धा शिक्षण मोफत झालेलं आहे. आणि जर ओपन कॅन्डिडेट मुलांचा जर विचार केला तर त्या मुलांना डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी हे दोन्ही भरावे लागते. एकंदरीत त्यांना
प्रथम डीडी मध्ये 30 ते 35,000 रुपये भरून द्यावे लागतात, नंतर ते कॉलेज फी मध्ये ऍडअप होऊन जातात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो डीडीचा प्रश्न आहे तो सुटलेला असेल. त्यानंतर आहे कॉलेज आणखी काय करून घेते तुमच्याकडून, तर कॉलेजची ऍक्टिव्हिटी चौथी ते म्हणजे टेक डॉक्युमेंट्स. बघा तुमच्याकडून तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, जे मी तुम्हाला मगा सांगितलेले आहे, ते परत घेते आणि ते घेतल्यानंतर क्रॉस व्हेरीफाय करते वेदर ते ट्रू आहे का फॉल्स आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं एक फोल्डर बनवल्या जाते, जे मी तुम्हाला मग पण सांगितलेलं आहे. एक सोबत फोल्डर सुद्धा घेऊन जा. त्या फोल्डर मध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट 4 वर्षासाठी ठेवून दिले जातात. त्यानंतर आहे मेक फोल्डर, ते फोल्डर बनवल्या जाते. त्यानंतर 6वा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की फिल रिटेन्शन फॉर्म. बघा जे विद्यार्थी कॉलेजला ऍडमिशन करण्याची त्यांची इच्छा असेल, जर त्यांचा कन्फर्मेशन यस असेल तर त्यांच्याकडून स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेतला जातो. तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर शो होत असेल की या स्टेटस रिटेन्शन फॉर्म मध्ये काय माहिती करून घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, टू बी सेंड टू कॉम्पिटंट ऑथॉरिटी बाय द कॉलेज. बघा जे MS नर्सिंग CET आहे, त्या CET सेलला तुम्हाला कॉलेज ही इन्फॉर्मेशन पाठवत असते. त्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव, SML नंबर, कॅटेगरी, MS नर्सिंग CET रोल नंबर, ऍड्रेस, पिनकोड, फोन नंबर हे पाठवा त्यांना लागते. त्यानंतर सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट, त्यानंतर तो विद्यार्थी विलिंग टू जॉईन कॉलेज आहे का, येस ऑर नो, त्यामध्ये तुम्हाला नमूद करावं लागते. तर हे कॉलेजने जेव्हा प्रक्रिया पूर्ण करेल तेव्हा तुमची ऍडमिशन प्रोसेस ही 90% कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इफ ऑल इज क्लिअर देन कम्प्लीट जॉईनिंग स्टेटस एंट्री. बघा जे विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म, डॉक्युमेंट, DD हे सगळं सबमिट केलेलं असेल, त्या विद्यार्थ्यांना शेवटी कॉलेज काय करते की त्यांचं ऑनलाईन लॉग इन पॅनलवरती जाऊन त्यांचं कम्प्लीट जॉईनिंग स्टेटस एंट्री करून टाकते, जेणेकरून त्यांचा कॅपराऊंड सेकंडसाठी ते खेळता येणार नाही आणि फर्स्टमध्येच त्यांचं स्टेटस रिटेन्शन फॉर्म झाल्यामुळे ते त्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून जाहीर होऊन जातात. त्यानंतर 8वा महत्त्वाचा पॉईंट जे कॉलेज करता की जे तुमचं जर ऍप्लिकेशन प्रॉपर डन झालेलं असेल तर तुमचं ऍडमिशन सुद्धा प्रॉपर होऊन जाते. आणि 9वं म्हणजे फर्दर इन्फॉर्मेशन गिवन बाय कॉलेज लाईक कॉलेज स्टार्ट अँड ETC. बघा त्यानंतर 9वा महत्त्वाचा पॉईंट आहे की यानंतर जे सप्टेंबर महिन्यामध्ये कॉलेज स्टार्ट होणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना जे कॉलेज आहे ते प्रोव्हाइड करते. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण या पॉइंट्स मध्ये मी तुम्हाला ऍडमिशन कशी करतात, त्यामध्ये DD कसा भरावा, अलॉटमेंट लेटर कसं असते, जॉईनिंग स्टेटस एंट्री कसे असतात, डॉक्युमेंट कोणते आणावे, मेडिकल सर्टिफिकेट कसं आणावं, फोल्डर कोणते आणावे, याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो की ज्या विद्यार्थ्यांना एखादं पर्टिक्युलर कॉलेज आवडलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, त्यांना ऍडमिशन कॅन्सल कसं करावं, नंतर त्यांना कॅपराऊंड सेकंडसाठी ते इलिजिबल कसे होतील का, त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम येतील, याबद्दल आपण संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर मिळालेलं कॉलेज काही कारणाने आवडत नसेल तर आणि पुढील कॅपराऊंड खेळा वाटत असेल तर खालील बाबी तुम्हाला कराव्या लागतील. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कराव्या लागतील. तर सगळ्यात अगोदर गो टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला तुम्हाला जाणे बंधनकारकच आहे, जावंच लागेल, अदरवाईज तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल, कॅपराऊंड सेकंड तुम्हाला खेळता येणार नाही. त्यानंतर आहे कम विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सोबत घेऊन यावं लागेल. त्यानंतर आहे टॉक टू देम ऍडमिशन कॅन्सल. बघा ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या फॅकल्टीला सांगावं लागेल किंवा ऍडमिशन इन्चार्जला तुम्हाला सांगावं लागेल की आम्हाला या कारणाने ऍडमिशन कॅन्सल करणे आहे. तर जो कॉलेजचा क्लर्क असेल किंवा ऍडमिशन इन्चार्ज असेल किंवा रिस्पेक्टिव्ह ऑफिसर असेल ते तुमचा स्टेटस चेक करतील वेदर तुम्ही या कॉलेजला लागलेले आहे का नाही. त्यानंतर आहे 1,500चा DD रिक्वायर्ड फॉर द ऍडमिशन कॅन्सल. यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मेजर कॉन्फ्लिक्ट आणि कन्फ्युजन होणार आहे. बघा ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये नॉन रिफंडेबल फी द्यावी लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही फी द्यावी लागेल का, किती पैसे असतील, तर याची माहिती मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. 1,500चा नॉन रिफंडेबल DD तुम्हाला बनवावं लागेल कॉलेजच्या नावाने. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑल डॉक्युमेंट टेक बाय कॉलेज अंटिल कॅप 2. ठीक आहे, जोपर्यंत कॅपराऊंड सेकंड होणार नाही तोपर्यंत तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते कॉलेज त्यांच्याकडे ठेवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाही. कॅपराऊंड सेकंड मध्ये ऑब्विसली तुम्हाला
एखादं कॉलेज अलॉटेड झालं तर तुम्हाला परत त्या कॉलेजला जाऊन ते डॉक्युमेंट घेता येतील. ठीक आहे. आता त्यानंतर आहे की जर ओबीसी, एसबीसी किंवा व्हीजे कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांना अतिरिक्त तिथं डीडी भरावा लागेल का? तर शक्यतोवर हो. बघा, ओपन कॅन्डिडेटचे विद्यार्थी असतील तर त्यांना 1,500चा डीडीच नाही भरावा लागेल, तर त्या विद्यार्थ्यांना शक्यतोवर ते 30 ते 35,000 रुपये फर्स्ट टाइम इन्स्टॉलमेंट भरावी लागेल. हे मला एका कॉलेजने सांगितलेले आहे. परंतु जेव्हा कॅप राऊंड सेकंड मध्ये त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल तर त्यांच्यासोबत ते डॉक्युमेंट सुद्धा त्यांना परत मिळेल. प्लस जो 35 ते 30,000 रुपये त्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे त्यातील 1,500 रुपये मायनस करून बाकीचा डीडी परत विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना मिळून जाईल. त्यानंतर आहे कॉलेज काय करते, तुमचं कम्प्लीट युअर ऍडमिशन प्रोसेस जे नियमानुसार ऍडमिशन प्रोसेस करत असतात, जसं जॉईंट स्टेटस एंट्री मध्ये तुमची नमूद केल्या जाते तर तुमचा ऍडमिशन तिथं कम्प्लीट केल्या जाते. त्यानंतर कॉलेज त्यांच्या कॉलेज अकाउंट वरती जाऊन चेक स्क्रुनिटी अँड देन बेटरमेंट फॉर युअर ऍप्लिकेशन. बघा, त्यामध्येच तुम्हाला सांगतो की तिथंच गेल्यानंतर तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुमचं स्क्रुनिटी करता. स्क्रुनिटी केल्यानंतर तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन अप्लाय करून टाकता, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंड साठी तुम्ही इलिजिबल होऊन जाता. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन कॅन्सलची प्रोसेस काय आहे तर त्या कॉलेजला जाणे, डॉक्युमेंट देणे, 1,500चा नॉन रिफंडेबल डीडी देणे. त्यानंतर जेव्हा कॅप राऊंड सेकंड मध्ये तुमचा नंबर लागेल तर नक्कीच तुम्हाला ते 1,500 रुपये नॉन रिफंडेबल असतील, परंतु तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्रॉपरली परत मिळून जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना खूप काही कन्फ्युजन होतं त्या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन या पॉईंट मध्ये मी क्लिअर केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघू आपण की ज्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला ऍडमिशन घेणे आहे किंवा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा, ठीक आहे, जेएनएमचे असो का बीएससी नर्सिंगचे असो, तर त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज फी किती लागणार आहे. ओके, तर आज आपण ते पण डिस्कस करून घेऊया, कारण व्हिडिओ खूप लेंदी तर झाला आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण ऍडमिशन प्रोसेस पासून तर कॉलेज स्टार्टिंग पर्यंत सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय असणार आहे बघा, तुम्हाला या ऑफिशियल गव्हर्नमेंटचा जो GR आहे त्या GR वरती शो होत असेल की SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी आहे. याबद्दल काही शंका नाही. परंतु जे विद्यार्थी EWS विद्यार्थिनी, SCBC OBC विद्यार्थिनी किंवा मुली असतील, विद्यार्थिनी असतील, तर त्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100% लाभ मिळणार आहे. तर हा जो सर्क्युलर आहे हा ऑफिशियल GR आहे शासनाचा. मुलींना शिक्षण व शुल्क परीक्षा शुल्काचे 100% लाभ आहे. तर कोणकोणते प्रवर्ग येतात त्याच्यामध्ये विजे NT प्रवर्ग, SCBC OBC प्रवर्गातील मुली, आणि यामध्ये ओपन प्रवर्गातील मुले सुद्धा येतात विद्यार्थी मित्रांनो. खूप कॉलेजमध्ये त्या गोष्टी आढळलेल्या आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम मध्ये आपला अभ्यासक्रम येतो का तर BSc नर्सिंग हो येतो. मुलींना कोणता लाभ मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, जो FRE असतो म्हणजे वार्षिक फी जे मी सांगले तुम्हाला 60,000 किंवा एखाद्या कॉलेजची 1 लाख असते, त्या 1 लाख किंवा 60,000 जी ट्युशन फीज आहे ते ट्युशन फी 100% त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर निकष काय आहेत त्या विद्यार्थ्यांचे तर त्यांचे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, 8 लाखाच्या कमी त्याचं उत्पन्न असावं, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र OBC असताल तर त्यांच्याकडे असावं, ठीक आहे, आणि जे MS नर्सिंग CET त्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली असावी. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुमचं स्कॉलरशिपचं जे झंझट आहे ते सुद्धा मी तुमची सॉल्व्ह करून दिलेलं आहे. त्यांचे सुद्धा तुमचे प्रश्न एकंदरीत सॉल्व्ह झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, नेक्स्ट राऊंड कधी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिशियली फिजिकली तुम्हाला त्या कॉलेजला जाणे आहे. 9 ते 14 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन करून घेणे आहे. आता कॅप राऊंड सेकंड कधी लागेल, ऑब्विसली मी तुम्हाला सांगतो की 15 ते 16 ऑगस्टला तुम्हाला नवीन सर्क्युलर येईल आणि कॅप राऊंड सेकंडची पूर्ण प्रोसेस त्यामध्ये लिहून आलेली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून आणि चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. महानर्सिंग YouTube चॅनल हे असं चॅनल आहे की ज्यावरती A to Z सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यानंतर बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करावे. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर वेट फॉर सीट मॅट्रिक्स, ज्या 13,000 समथिंग जागा
महाराष्ट्र शासनाअंतर्गत BSc नर्सिंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. आता त्या जागेपैकी कॅप राऊंड फर्स्ट मध्ये जर 8-9 हजार जागा फिलअप झाल्या, ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊया, किंवा 5 ते 6 हजार जागा आहे त्या कंप्लीट झाल्या किंवा ऍडमिशन प्रोसेस त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आता जर तुमचे जे ड्रीम कॉलेज आहे, उदाहरणार्थ गव्हर्नमेंट कॉलेज असतील, त्या जागेपैकी तुमच्या कॅटेगरीला सीट मॅट्रिक्स नुसार जागा सुटत असतील तर नक्की तुम्ही काय करा, अगेन अप्लाय करा कॅप राऊंड सेकंड साठी, ठीक आहे. आणि जर तुमच्या ड्रीम कॉलेजला जागा सुटत नसतील तर अदर ऑप्शन बघा, प्रायव्हेट कॉलेज बघा, बेस्ट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बघा, किंवा नवीन ओपन झालेले गव्हर्नमेंट कॉलेज बघा. त्यानंतर बघा, बट इफ यू हॅव लो पर्सेंटाइल देन मस्ट सिलेक्ट सेमी गव्हर्नमेंट टू बेस्ट प्रायव्हेट टू प्रायव्हेट टू न्यू प्रायव्हेट. बघा, मी तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा दिलेला आहे की कॅप राऊंड सेकंड साठी तुम्हाला कोणते आणि कसे कॉलेज टाकणे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टॉप 50 कॉलेज जर बघणे असेल तर नक्की तुम्ही माझा आलेला जो लेटेस्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये पर्सेंटाइल वाईज नुसार कोणते कॉलेज टाकावे ते सुद्धा तुम्हाला कॅप राऊंड सेकंड साठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कमी पर्सेंटाइल असतील किंवा चांगले पर्सेंटाइल असतील, परंतु तुम्ही कॅप राऊंड फर्स्ट मध्ये जी गलती केलेली आहे, जी मोठी चूक केलेली आहे की फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मला सांगायची इच्छा आहे की नक्की तुम्ही कॅप राऊंड सेकंड मध्ये अदर ऑप्शन सुद्धा टाका, जेणेकरून तुमचा कॅप राऊंड सेकंड मध्ये 1000% नंबर लागून जाईल. खूप साऱ्या विद्यार्थी मला मेसेज आलेले आहे की सर आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकलेले होते, ठीक आहे. मी त्यांना अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं की तुमचे जरी चांगले पर्सेंटेज आलेले आहे स्टुडंट, परंतु तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका, कारण शक्यतोवर पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल असं नाही, कारण फर्स्ट राऊंड मध्ये खूप कॉम्पिटिशन असते. तर त्या विद्यार्थ्यांनी ऐकलेलं नाही आणि त्यांना फळ सुद्धा मिळालेलं आहे, परंतु त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. आता सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे, कॅप राऊंड सेकंड मध्ये तुम्हाला चान्स मिळून जाईल आणि प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, आणखी एक प्रश्न खूप सारे विद्यार्थी मला विचारतील की चॉईस इज नॉट अवेलेबल आला आहे सर, तर आता आम्हाला काही कोणत्या कॉलेजला जाणे तर पडणार नाही, तर आम्ही कॅप राऊंड सेकंड साठी इलिजिबल आहे का? तर 100% तुम्ही इलिजिबल आहेत, कारण पर्टिक्युलर कॉलेजला तुमचं कॉलेजेस नाव अलाउड झालेलं नाही आहे. तर नक्कीच तुम्हाला काय करावं लागेल की डायरेक्ट कॅप राऊंड सेकंड साठी तुम्ही सेकंड राऊंड साठी इलिजिबल झालेले आहात. विद्यार्थी मित्रांनो, एक आणखी तुम्हाला शेवटचा प्रश्न, कॉलेज कसे टाकावे? शक्यतोवर नवीन गव्हर्नमेंट कॉलेज पहिले टाका, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका, बेस्ट प्रायव्हेट टाका, प्रायव्हेट कॉलेज टाका, त्यानंतर तर नवीन प्रायव्हेट कॉलेज आलेले आहेत त्यांची यादी करून ते टाका, ठीक आहे. एकंदरीत प्रत्येक सेक्टरमध्ये 5 किंवा 10 कॉलेज तुमचे पडले गेले पाहिजे, जेणेकरून तुमचा जर 30 किंवा 35 कॉलेज कोड तुम्ही जर टाकलेले आहात तर 100% तुम्हाला कॉलेज लागण्याचे चान्सेस आहे. हे ट्रिक असते विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या कॅप राऊंड मध्ये नंबर लागलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ नक्कीच 25 ते 30 मिनिटाचा होणार आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो रातच्या 10 पासून तर रातच्या 2 वाजेपर्यंत मी पूर्ण स्क्रिप्ट तुमच्यासाठी डेव्हलप करून टाकलेली आहे आणि या स्क्रिप्ट मध्ये मला खूप काही टाइम आणि मेहनत लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत नोंदवा, जेणेकरून मला त्यांनीच इन्स्पिरेशन मिळते. आणि अनेक जे नर्सिंगचे विद्यार्थी आहे ज्यांना कमी मार्क पडलेले आहे, नंबर लागलेला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं जे कन्फ्युजन आहे, प्रॉब्लेम आहे ते दूर होतील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी काय करावं, तर आमच्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. तर ते कसं करता येईल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे आम्ही फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया यापेक्षा आणखी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.